हॅलो, एक्झाम्पल पूर्ण झालं आपला. सर टोटल येत नाहीये, रॉंग येते. हा सर, जेवढा प्रॉब्लेम आहे टोटल मध्ये. बघा, तो जो टोटलचा फॉर्म्युला दिलाय तुम्ही, तर तो फंक्शन मध्ये टाकायचा, लूप मध्ये टाकायचा. म्हणजे लूप आपण घेतलं फॉर i इक्वल टू 0, i लेस दॅन 3, i प्लस प्लस, ब्रॅकेट ओपन आणि क्लोज. मेन फंक्शनला तुम्ही तो हा घेतलाय ना, टोटल इंटीजर टोटल इक्वल्स टू 0. इथं लूप मध्ये आल्यानंतर इथं आपण टाकणार टोटल इक्वल टू टोटल प्लस समजा एक्स ॲरे घेतलाय, एक्स ऑफ आय डॉट अमाऊंट, असा फॉर्म्युला त्याला द्यायचा. बरोबर, हो सर. येऊन जाईल ना का पूर्ण दाखवू? नाही सर, येऊन जाईल. हो सर. वरती फक्त टोटलला 0 असाइन करा आणि तर लूप मध्ये पुट डेटाचा खाली वाटल्यास या पद्धतीने फॉर्म्युला देऊन टाका, ते होऊन जाईल लगेच. हो सर. आता इकडं पुढचा जो कन्सेप्ट आहे आपला, तर तो म्हणजे नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन्स. नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन. नेस्टिंग म्हणजे काय, तर एकात एक. ज्या वेळेस आपल्याला एका फंक्शनला, क्लासच्या एका फंक्शनला त्याच क्लासच्या दुसऱ्या फंक्शन मध्ये कॉल करायचं असेल किंवा आपण कॉल करत असणार, तर त्याला म्हणायचं असतं नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन. अ मेंबर फंक्शन ऑफ क्लास कॅन बी कॉल इन अनदर मेंबर फंक्शन. बरोबर, याच्यासाठी आपल्याला डॉट ऑपरेटर किंवा मग ऑब्जेक्ट वापरण्याची गरज नसते. नेस्टिंग मेंबर फंक्शन हे आपण डायरेक्टली देत असतो. नेस्टिंग मेंबर फंक्शन हे जे आहे, तर हे लॉजिक आपण प्रायव्हेट मेंबर फंक्शनच्या सिच्युएशन मध्ये यूज करणार. आपल्याला माहिती आहे की क्लासचं प्रायव्हेट फंक्शन हे क्लासच्या बाहेर आपल्याला वापरता येत नाही. मग क्लासचं प्रायव्हेट फंक्शन हे क्लासच्या पब्लिक फंक्शन मध्ये कॉल करावं लागतं. म्हणजेच क्लासचं एक फंक्शन त्याच क्लासच्या दुसऱ्या फंक्शनला कॉल झालं, म्हणून त्याला म्हटलं जात असतं नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन. तर या दोघांचं कंबाईन एक्झाम्पल आपण पाहणार, नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन आणि आता प्रायव्हेट मेंबर फंक्शन. डायरेक्ट प्रॅक्टिकली समजेल. बघा, ते इकडं काढलं करून मेन फंक्शन वर्ड मेन ब्रॅकेट ओपन क्लोज, सेव्ह केला p12.cpp, सेव्ह आहे, सेव्ह p13.cpp, सेव्ह आहे, p14.cpp. ओके, स्क्रीन क्लिअर, ब्रॅकेट ओपन क्लोज. एवढं झालं. इकडं प्रोग्राम आहे, प्रोग्राम फॉर नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन्स and private functions, private member function. बरोबर, कंबाईन एक्झाम्पल आहे. इकडं हॅश इन्क्लूड फाइल्स इन्क्लूड केल्या, iostream.h हॅश इन्क्लूड conio.h हे पण झालं. आता क्लास सॅम्पल नावाचा एक क्लास घेतलं. या सॅम्पल क्लासच्या प्रायव्हेट सेक्शन मध्ये एक व्हेरिएबल घेतला, इंटीजर एक्स हा एक प्रायव्हेट व्हेरिएबल आपण घेतला. आता एवढं आल्यानंतर इकडं क्लासला बंद केलं. आपल्याला हा जो एक्स व्हेरिएबल आहे हा क्लास मध्येच इनिशियलाइज करता येत नाही डायरेक्ट. जर आपण असं 10 व्हॅल्यू द्यायला प्रयत्न केला, कंपाईल केलं, बघा एक एरर येतोय. एरर काय, कॅन नॉट इनिशियलाइज क्लास मेंबर हिअर. म्हणजे क्लासचं मेंबर किंवा क्लासचं जे व्हेरिएबल आहे डायरेक्टली असं इनिशियलाइज करता येत नाही. मग आपण काय करतो, तर आपण जनरली पब्लिक फंक्शन मध्ये, पब्लिक सेक्शन मध्ये void रिटर्न टाईपचा सेट डेटा नावाचा समजा फंक्शन घेतला. हे नाव काहीही द्या, बरोबर, इथं दिलं. हे पब्लिक मध्ये घेतलं, याला पब्लिकला उचलून समजा पब्लिकच्या ऐवजी आपण त्याला प्रायव्हेट मध्ये टाकू.
इथं टाकलं बरोबर. इथं आपण टाकून दिलं. नंतर x इक्वल टू 10 एवढं दिलं. x इक्वल टू 10 एवढं आपण दिलं. इथून हे स्टेटमेंट काढ. इथं फक्त डिक्लेरेशन राहील आणि सेट डेटा फंक्शनला x व्हेरिएबल व्हॅल्यू 10 असाइन करा. सेव्ह आणि कंपाईल. आता झालं बघा बरोबर. सेट डेटा फंक्शन प्रायव्हेट सेक्शनला पण घेतलं. नंतर ने इकडं पब्लिक सेक्शन मध्ये void रिटर्न टाइपचा put डेटा नावाचा फंक्शन घेतला. या put डेटा फंक्शन मध्ये cout \n x इक्वल टू x एवढं प्रिंट केलं बरोबर. सेव्ह केलं आणि कंपाईल केलं. हे झालं सक्सेसफुली कंपाईल. आता आपण एक्स व्हेरिएबल प्रायव्हेट सेक्शन मध्ये बनवला, तसं त्याचा सेट डेटा फंक्शन जो आहे तो पण प्रायव्हेट सेक्शनलाच आपण घेतला आणि जे पब्लिक सेक्शन आहे त्याच्यात आपण पुट डेटा फंक्शन घेतलं. आता आपल्याला जर समजा सॅम्पल क्लास आहे, त्या सॅम्पल क्लासचा ऑब्जेक्ट इथं मेन फंक्शन वर बनवायला सांगितलं. मेन फंक्शन मध्ये सॅम्पल क्लासचा ऑब्जेक्ट बनवायला सांगितलं. ओबीजे ऑब्जेक्ट समजा आपण बनवला. आता जनरली आपण काय करतो तर त्या ऑब्जेक्टचा वापर करून क्लासचे मेंबर्स किंवा क्लासचे जे मेंबर फंक्शन्स आहेत ते आपण इथं मेन फंक्शनला कॉल करत असतो. जर ओबीजे डॉट सेट डेटा आपण घेतलं, सेव्ह आणि कंपाईल केलं, चालेल का बरं? घेईल का तो? सेट डेटा फंक्शन कॉल होईल इथं? हो सर. सायली बघा इथं आपण नाही होणार सर. का नाही होणार बरं? का नाही होणार? सर तुझा ऍक्सेस होईल का तो? होईल सर. होईल. ओके. बघा सेव्ह केलं आणि कंपाईल केलं. एरर आलाय बघा. सेट डेटा इज नॉट ऍक्सेसिबल. सेट डेटा फंक्शन ऍक्सेस नाही झाला. इथं मेन मध्ये सेट डेटा ऍक्सेस नाही झाला. संजना का नाही झाला बरं? तो प्रायव्हेट मध्ये सर तो प्रायव्हेट सेक्शनला आहे म्हणून त्या ठिकाणी तो मेन फंक्शन मध्ये घेणार नाही. आपल्याला माहिती आहे क्लासचा जो प्रायव्हेट सेक्शनचा मेंबर असतो तो त्या क्लासच्या बाहेरचा फंक्शन कडून ऍक्सेस केला जात नाही बरोबर. कारण तो सेट डेटा फंक्शन आहे तरी पण तो प्रायव्हेटला आपण टाकला आहे म्हणून तो बाहेर ऍक्सेस होणार नाही. जर समजा इथं पुट डेटाला कॉल केलं तर तो पुट डेटा कॉल येईल है ना. जर आपल्याला इथं मेन फंक्शनला सेट डेटा फंक्शन कॉल करायचाच असेल तर काय बदल करावा लागेल आपल्याला? सेट डेटा फंक्शन हा मेन फंक्शन मध्ये कॉल झालाच पाहिजे असं आपल्याला करायचं आहे. तर काय चेंजेस करणार आपण? तर त्याला पब्लिक मध्ये घ्यावं लागेल. त्या पूर्ण फंक्शनला जे डेफिनेशन आहे सेट डेटा फंक्शनचं त्याला पब्लिक सेक्शन मध्ये डिफाईन करायला लागेल. त्याच वेळेस तो खाली ऍक्सेस होईल है ना. मग आता इथं तो ऍक्सेस होणार नाही, तो तर प्रायव्हेट मध्ये आहे. मग आपण काय करणार तर इथं हा जो सेट डेटा फंक्शन आहे हा मेन मध्ये कॉल न करता, सेट डेटा फंक्शन मेन मध्ये कॉल न करता त्याला पुट डेटा फंक्शन मध्ये कॉल केला. पुट डेटा फंक्शन मध्ये आपण सेट डेटाला आधी कॉल केलं आणि मग एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण प्रिंट केली बरोबर. आणि मग हा जो पुट डेटाचा फंक्शन आहे त्याला मेन फंक्शनला कॉल केला. ओबीजे डॉट पुट डेटा म्हणजे क्लासचं एक फंक्शन, क्लासचं सेट डेटा फंक्शन त्याच क्लासच्या पुट डेटा फंक्शन मध्ये इथं कॉल केलं गेलं म्हणून याला म्हणणार नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन्स.
याला म्हणणार नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन. क्लिअर. आणि याला आता कंपाईल करू. बघा बघा एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू 10 प्रिंट झाली. क्लिअर. एवढं समजलं हे. हो सर. इथं सेट डेटा हा तुमचा प्रायव्हेट मेंबर फंक्शन आहे, कारण तो प्रायव्हेट फंक्शन मध्ये प्रायव्हेट सेक्शनला आपण टाकलाय. नंतर पुट डेटा जो आहे तो पब्लिक फंक्शन आहे, कारण त्याला आपण पब्लिक सेक्शन मध्ये टाकलाय. बरोबर. आणि इकडं जे सेट डेटा फंक्शन आहे ते आपण पब्लिक सेक्शन मध्ये कॉल केलं. पब्लिक सेक्शनचा एका फंक्शनला कॉल केलं, म्हणून मला म्हणायचं असतं नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शन्स. कम्प्लीट. एवढं. काही डाऊट? हो सर. नाही सर. नाही सर. ओके. तर इथे त्याचं थेरोटिकल इन्फॉर्मेशन दिली आहे प्रायव्हेट मेंबर फंक्शन बद्दल. द डेटा मेंबर ऑफ क्लासेस आर मोस्टली डिक्लेअर्ड इन प्रायव्हेट सेक्शन while member function are mostly declared in public sections of class. डेटा मेंबर म्हणजे जे व्हेरिएबल्स असतात ते प्रायव्हेट सेक्शनला टाकायचे असतात आणि जे फंक्शन्स असतात त्याला पब्लिक सेक्शन मध्ये टाकायचं असतं. पण काही सिच्युएशन मध्ये आपण एखादं क्लासचं फंक्शन क्लासच्या प्रायव्हेट सेक्शनला टाकून दिलं तर ते क्लासच्या बाहेर ऍक्सेस होणार नाही. मग त्याला त्याच क्लासच्या दुसऱ्या एखाद्या पब्लिक फंक्शनला कॉल करावं लागतं. त्यावेळेची सिच्युएशन तयार होते ती म्हणजे नेस्टिंग ऑफ मेंबर फंक्शनची होईल. क्लिअर. आता एवढं आल्यानंतर या ठिकाणी कन्सेप्ट आहे डिक्लेअरिंग मेंबर फंक्शन आउटसाइड दी क्लास ॲज इनलाईन फंक्शन. जर समजा क्लासचं एखादं फंक्शन क्लासच्या आउटसाइड डिफाईन करायचं आहे आणि त्यात पण त्याला जर आपल्याला इनलाईन फंक्शन म्हणून डिक्लेअर करायचं आहे, बरोबर. क्लासचं एखादं फंक्शन त्याच क्लासचं एखादं फंक्शन क्लासच्या आउटसाइड डिफाईन करायचं आहे आणि ते पण इनलाईन म्हणून डिफाईन करायचं आहे, तर आपल्याला काय चेंजेस करावे लागतात बरं? काय बदल करायला लागेल? ठेव. बघा इथं आपण एक एक्झाम्पल घेऊ. फाईल न्यू सेव्ह केलेला याच्यात p15.cpp p15.cpp इकडं आलो. हॅश इन्क्लूड iostream.h हॅश इन्क्लूड conio.h नंतर void main ब्रॅकेट ओपन क्लोज. तर आयोस्ट्रीम च्या नंतर एच हो एच डॉट राहिला. या ठिकाणी गेट ch एवढं दिलं. आपण प्रोग्राम बघत आहोत. मेंबर फंक्शन डेफिनेशन outside the class and it is also inline function. या ठिकाणी क्लास आपण घेतली सॅम्पल ब्रॅकेट ओपन क्लोज सेमिकोलॉन. याच्यात प्रायव्हेट सेक्शन घेतला, पब्लिक सेक्शन घेतला, देन इंटिजर एक्स एक व्हेरिएबल घेतलं. सेम एक्झाम्पल आहे तेच. इथं void return टाईपचा सेट डेटा फंक्शन. या सेट डेटा फंक्शनला एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन केली 10. आता पुट डेटा फंक्शन आपल्याला डिक्लेअर करायचं आहे. void return टाईपचा पुट डेटा फंक्शन इथं तो फक्त डिक्लेअर केला. याला आपल्याला प्रोग्रामचा म्हणजे क्लासचा खाली डिफाईन करायचा आहे, तर रिटर्न टाईप ठेवायचा. पुट डेटाचा रिटर्न टाईप आपण void ठेवला. क्लास नेम आहे सॅम्पल ते घेतलं. स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर आणि पुट डेटा हे काय झालं? मेंबर फंक्शन डेफिनेशन आउटसाइड दी क्लास डेफिनेशन. बरोबर. आणि
त्याचा वापर काय असला पाहिजे, तर सी आउट बॅकस्लॅश n x इक्वल टू x हा त्याचा वापर असला पाहिजे, बरोबर. आणि त्यात पण ते जे फंक्शन आहे ते आपण इनलाईन म्हणून डिक्लेअर केलं, बस हा कन्सेप्ट तो आहे. आता सिंपल आपण ऑब्जेक्ट बनवणार, सॅम्पल क्लासचं ऑब्जेक्ट बनवलं ओबीजे, नाव काहीही देऊ शकतात आपण. इकडं ओबीजे डॉट सेट डेटा आणि ओबीजे डॉट पुट डेटा सेव्ह, एवढं झालं. आणि याला सेव्ह करून रन केलं. सेम येईल, काही फरक राहणार. तर क्लासचं एखादं फंक्शन आपल्याला इनलाईन म्हणून डिक्लेअर करायचं असेल तेही चालेल. त्याला फक्त काय तर रिटर्न टाईपचा आधी इनलाईन कीवर्ड असा लावून द्यायचा आहे, बस. आपण इनलाईन फंक्शन का वापरतो ते शिकलो होतो. का वापरतात बरं इनलाईन फंक्शन? दोन दिवसापूर्वीच बघितला तो पॉइंट. प्रोग्राम एक्झिक्युशन साठी लागणारा वेळ जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्यासाठी आपण क्लासमध्ये एखादं लहान फंक्शन असेल तर ते लहान फंक्शन आपण ॲज अ इनलाईन म्हणून डिक्लेअर करणार. लहान फंक्शन म्हणजे किती लहान, तर ज्या फंक्शनच्या बॉडीमध्ये एक किंवा दोनच स्टेटमेंट राहतील, जास्तीत जास्त एक किंवा दोन स्टेटमेंट राहतील, त्याला आपण इनलाईन फंक्शन म्हणून डिफाईन करू शकतो, बरोबर. हे असं लॉजिक आहे त्या ठिकाणी इनलाईन फंक्शन बद्दल, है ना. क्लिअर एवढं? हो सर. नंतर नाही हो सर. ॲरे ॲज मेंबर ऑफ क्लास. ॲरे ॲज मेंबर ऑफ क्लास हे आपण ऑलरेडी वापरलं. क्लासमध्ये आपण क्लासमध्ये एखादा मेंबर ॲरे म्हणून डिफाईन केला, ॲरे म्हणून डिक्लेअर केला, तर त्यालाच म्हटलं जात असतं ॲरे ॲज मेंबर ऑफ क्लास. हा एक्झाम्पल आपण केला होता. इकडं आलो, इकडं CL1 हा प्रोग्राम घेतला. हे बघा, इथं क्लासमध्ये आपण हा एक व्हेरिएबल बनवला आहे कॅरेक्टर टाईपचा सी नेम आणि त्याला 10 साईज दिली. हा कॅरेक्टर ॲरे झाला. तर आपण क्लासमध्ये ॲरे पण एक मेंबर म्हणून वापरू शकतो. तर हे त्याचं एक्झाम्पल आपण सांगतो, बरोबर. मग तुम्ही इंटिजरचा वापर करायचा, इंटिजरचा वापर करा, कॅरेक्टरचा वापर करायचा, कॅरेक्टरचा वापर करा. क्लासमध्ये आपण अशा पद्धतीने हा कन्सेप्ट मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कॉन्स्टंट मेंबर फंक्शन. कॉन्स्टंट मेंबर फंक्शन इथं जर एखादं क्लासचं फंक्शन आपण फक्त डेटा डिस्प्ले करण्यासाठीच वापरत असणार तर त्यासाठी त्याला म्हणायचं असतं कॉन्स्टंट मेंबर फंक्शन. इफ द मेंबर फंक्शन इज नॉट चेंजिंग द डेटा, if the member function is not changing the data of object or we don't want to change, we must declare the member function as constant member function. एखादं फंक्शन क्लासमध्ये कॉन्स्टंट म्हणून डिफाईन करायचं असेल तर त्याला म्हटलं जात असतं कॉन्स्टंट मेंबर फंक्शन. कॉन्स्टंट कीवर्डने त्याला आपण डिफाईन करणार. जसं वाईड रिटर्न टाईपचा मल्टिप्लाय फंक्शन घेतला, त्याला 2 पॅरामीटर्स पास केले इंटिजर टाईपचे आणि ते कॉन्स्टंट करून दिलं असेल तर त्या ठिकाणी तो फंक्शन फक्त डेटा डिस्प्ले करू शकेल, त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे चेंजेस करू शकणार नाही. कॉन्स्टंट कीवर्डने त्याला कॉन्स्टंट बनवलं जात असतं. इकडं या ठिकाणी इकडं बघा, इथं सॅम्पल क्लास घेतलंय. या सॅम्पल क्लासमध्ये एक्स एक व्हेरिएबल घेतला, ऍक्सेप्ट एक फंक्शन घेतलं, एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू ऍक्सेप्ट केली आणि डिस्प्ले फंक्शन मध्ये एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण फक्त डिस्प्ले करणार आणि तो फंक्शन कॉन्स्टंट म्हणून डिफाईन करतो, त्याच्यामध्ये बदल करू शकणार नाही. जसं सेम एक्झाम्पल आपण घेतलं, इकडं 15 बघा, हे एक्झाम्पल आहे. आपल्याला इथं या प्रोग्रामला सेव्ह करू आपण p16.c pp. ओके, इथं
कॉन्स्टंट मेंबर फंक्शन काय कॉन्स्टंट मेंबर फंक्शनचा एक्झाम्पल इकडं समजा इथं कॉन्स्टंट कीवर्ड लावून दे void put डेटा कॉन्स्टंट असं आपण घेतलं किंवा इथं असं डिक्लेअर केलेलं आहे त्याला इथं कॉन्स्टंट कीवर्डने लावून दे इनलाईन म्हणून घ्यायचं तर ठेवा ते आपल्यावरती राहणार बरोबर. आता या ठिकाणी इकडे आणलं त्याला put डेटा constant bracket open close see out x equal to x एवढं झालं. आता सेव्ह केलं आणि प्रिंट फक्त ती व्हॅल्यू आपल्याला शो करेल आणि कॉन्स्टंट लावला आहे. जर समजा आपण बदलायचा प्रयत्न केला x इक्वल टू 100 केला किंवा काहीतरी व्हॅल्यू बदलायचं ठरवलं आणि कंपाईल केलं राहू दे कॅन नॉट मॉडिफाय कॉन्स्टंट ऑब्जेक्ट म्हणजे एखादं फंक्शन फक्त डेटा डिस्प्ले करण्यासाठीच वापरत असणार आपण तर त्याला कॉन्स्टंट मेंबर फंक्शन म्हणून आपण डिफाईन केलं पाहिजे. फक्त कॉन्स्टंट कीवर्ड लावून द्यायचा म्हणजे तो फक्त सी आउट स्टेटमेंटचा वापर करू शकेल. त्याच्यामध्ये तुम्ही असाइनमेंट ऑपरेटरचा वापर करणारच नाही. क्लिअर एवढं. हो सर. हो सर. छोटे छोटे मुद्दे आहेत व्यवस्थित ते कन्सेप्ट लक्षात घेतले पाहिजे आपण. त्याच्यानंतर इथं आहे आपल्याला स्टॅटिक डेटा मेंबर. या ठिकाणी आहे स्टॅटिक डेटा मेंबर. आता इथं पहिला दिवसाचा प्रोग्राम घेतला आहे बघा. आपण क्लास बनवली कोर्स नावाची. इथं कोर्स नावाची क्लास बनवल्यानंतर आपण त्या क्लास पासून ऑब्जेक्ट बनवले मेन फंक्शनला. कोर्स क्लास पासून मेन फंक्शन मध्ये ऑब्जेक्ट बनवले. किती ऑब्जेक्ट बनवलेत बरं आपण? दोन ऑब्जेक्ट आहेत C1 आणि C2. C1 आणि C2 असे दोन ऑब्जेक्ट या ठिकाणी आहेत. आता हे दोन ऑब्जेक्ट बनवले. C1 ऑब्जेक्ट बनवला तर त्याचा या प्रॉपर्टीज आणि या त्याच्या मेथड्स. C2 ऑब्जेक्ट बनवला इकडं तर त्याचा या प्रॉपर्टीज आणि ह्या त्याच्या मेथड्स. बरोबर. आता काय झालं तर दोघं ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टी आणि मेथड्स वेगवेगळे आहेत. म्हणजे व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स दोघं ऑब्जेक्टचे वेगवेगळे आहेत. पण आपल्याला जर एखादा व्हेरिएबल कॉन्स्टंट ठेवायचा आहे, एखादा व्हेरिएबल दोघांसाठी कॉन्स्टंट नाही कॉमन ठेवायचा आहे. जसा एक टेम्प नावाचा एक व्हेरिएबल आपण घेतला तर हा टेम्प व्हेरिएबल C1 साठी पण तोच असला पाहिजे आणि C2 साठी पण तोच असला पाहिजे. एखादा व्हेरिएबल कॉमन करायचा आहे घेतलेल्या सगळ्या ऑब्जेक्ट साठी एखादा व्हेरिएबल कॉमन म्हणून असाइन करायचा आहे तर त्याला आपण करू शकतो स्टॅटिक मेंबर फंक्शन स्टॅटिक डेटा मेंबर. त्याला ऍज अ स्टॅटिक म्हणून आपण डिक्लेअर करणार. आता हे स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करणार तर कसं करणार आणि का करणार तर बघा मागं बिलिंग करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. त्याच्यात जी अमाऊंट आपल्याला टोटल जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती आणि टोटल जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती तर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला कुठं देत होतो तर फॉर्म्युला आपण या ठिकाणी देत होतो बघा मेन मध्ये. बरोबर. आता या प्रोग्रामला मेन फंक्शन मध्ये टोटलचा फॉर्म्युला दिला x डॉट अमाऊंट y डॉट अमाऊंट आणि z डॉट अमाऊंट. आता याच्यासाठी टोटल जर आपण मेन मध्ये करत आहोत तर आपल्याला अमाऊंट कोणत्या सेक्शन मध्ये लिहावं लागलं बरं या सिच्युएशनला या प्रोग्राम मध्ये? अमाऊंट व्हेरिएबल कुठे डिक्लेअर केला होता आपण? पब्लिक मध्ये तो डिक्लेअर केला होता. कारण मेन फंक्शन मध्ये जर त्या क्लासचा एखादा व्हेरिएबल वापरायचा असेल तर त्याला पब्लिक सेक्शन मध्ये आपल्याला डिक्लेअर करावं लागतं मगच तो इथं घेता येईल. त्याच्याने काय होतं सिक्युरिटी कुठेतरी लॉस होत असते. सिक्युरिटी कुठेतरी लॉस होते त्याच्याने.
कारण टोटल हा मेन कन्सेप्ट राहील, अमाऊंट हा मेन कन्सेप्ट राहील आणि तोच नेमका जर पब्लिकला येऊन गेला तर बाहेरचं कोणतंही फंक्शन त्याला वापरू शकेल. असं नको व्हायला. म्हणून आपण काय करणार, तर आपण एखादा व्हेरिएबल असा घ्यायचा की तो सगळ्या ऑब्जेक्टसाठी कॉमन असला पाहिजे. एखादा व्हेरिएबल असा ठेवायचा की तो सगळ्यांसाठी कॉमन असला पाहिजे. मग आता याच्यासाठी आपण काय करणार, तर तो स्टॅटिक म्हणून आपण डिक्लेअर करू शकतो. तर स्टॅटिक नेमका डिक्लेअर कसा करायचा ते आपल्याला या ठिकाणी समजायचं एका सिंपल एक्झाम्पलद्वारे. आपण पूर्ण फ्रेश एक्झाम्पल घेऊ. एक इथं आलो, मेन न्यू सेव्ह. स्टॅटिक डेटा मेंबरचा कन्सेप्ट आपण समजणार आहोत. या ठिकाणी एक प्रोग्राम घेतला, पहिल्यांदा त्याचं प्रॅक्टिकल बघू, मग त्याचे थेरॉटिकल इंट्रोडक्शन पाहू आपण. बघा, void main ब्रॅकेट ओपन क्लोज clr scr get ch झालं. आता क्लास सॅम्पल ब्रॅकेट ओपन क्लोज हॅश include iostream.h hash include one io.h एवढं ठेव आणि सेव्ह केलं. आता आपल्याला प्रायव्हेट सेक्शन, पब्लिक सेक्शन हे झालं. इंटिजर टाईपचा एक्स व्हेरिएबल घेतला. आता एक्स व्हेरिएबल घेतल्यानंतर इकडं आपण void return टाईपचं सेट डेटा फंक्शन किंवा गेट डेटा फंक्शन देतो. नाव काही द्या, ब्रॅकेट ओपन क्लोज सी आउट बॅकस्लॅश या एंटर व्हॅल्यू फॉर एक्स सी एन एक्स आणि सेव्ह. बरोबर, एवढं झालं. आता या ठिकाणी void return टाईपचा एक पुट डेटा फंक्शन घेतला. या पुट डेटा फंक्शनने आपल्याला व्हॅल्यू पुट केली पाहिजे. सी आउट हँडल एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू पुट केली पाहिजे. सेव्ह. एवढं झालं नॉर्मल. याच्यात स्टॅटिक अजून आपण घेतला नाही. एवढं झाल्यानंतर सॅम्पल क्लास obj1 घेतला, ऑब्जेक्ट1 घेतला. नंतर obj1 डॉट गेट डेटा हे झालं. obj2 डॉट obj1 डॉट गेट डेटा केलं आणि obj1 डॉट पुट डेटा केलं. जस्ट डेटा गेट केला आणि त्याला पुट करून टाकलं, बाकी काहीच केलं नाही. इथं क्लासला बंद केलं सेमिकोलॉन. ओके, बघा एक्स ची व्हॅल्यू दिली 10 असा आला, फक्त प्रिंट करून दिला है ना. आता आपल्याला काय करायचं आहे, तर अशा 2-3 व्हॅल्यू द्यायच्या आहेत. अशा 2-3 व्हॅल्यू द्यायच्या आहेत. मग इथं आणखी ऑब्जेक्ट घेतलं obj2 obj3 असे 3 ऑब्जेक्ट घेतले. 3 ऑब्जेक्ट घेतले, मग गेट डेटा फंक्शन प्रत्येकाचं कॉल केलं. obj2 डॉट गेट डेटा आणि obj2 डॉट obj3 डॉट गेट डेटा. सेव्ह कंपाईल. इथं 10 20 30 गेट डेटा फंक्शन किती वेळेस कॉल केला आपण? 3 वेळा. 3 वेळेस कॉल केलं. आता इथं आपण एंटर केलं, फक्त एकाच्याच व्हॅल्यू दाखवलं जाईल. आपल्याला खालची पण व्हॅल्यू दाखवली पाहिजे. मग आपण पुट डेटाला आपण 3 वेळेस कॉल करणार. obj2 डॉट पुट डेटा, नंतर obj3 डॉट पुट डेटा आणि रन. 3 व्हॅल्यू दिल्या तर 3 वेळेस त्या ठिकाणी ते फंक्शन कॉल केलं जाणार. 100 200 300 असं येणार. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे काउंटिंग करायचं आहे किंवा
जेवढ्या वेळेस ते गेट डेटा फंक्शन झालं कॉल, त्याचं काउंटिंग आपल्याला करायचं आहे. मग आपण काय करू, तर ह्या प्रायव्हेट सेक्शन मध्ये, सॅम्पल क्लासच्या प्रायव्हेट सेक्शन मध्ये एक इंटिजर व्हेरिएबल घेतला, त्याची व्हॅल्यू दिली सीएनटी आणि त्या व्हेरिएबलला स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केलं. तेव्हा सीएनटी हा एक इंटिजर टाईपचा व्हेरिएबल घेतला, त्याला आपण स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केलं. तर स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केलं तर त्या व्हेरिएबलची डिफॉल्ट इनिशियल व्हॅल्यू काय राहील बरं? आपण शिकलो होतो आता 2 दिवसापूर्वीच झाला आपला तो कन्सेप्ट. या व्हेरिएबलला बनवताना स्टॅटिक हा स्टोरेज क्लास आपण वापरला. स्टॅटिक स्टोरेज क्लास आहे ना, स्टॅटिक स्टोरेज क्लासचा जो व्हेरिएबल असतो तो डिफॉल्ट काय व्हॅल्यूने इनिशियलाइज होतो बरं? बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू किती असते? स्टॅटिक स्टोरेज क्लासचा जो व्हेरिएबल राहील त्याला बाय डिफॉल्ट कुठल्या व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं जात असतं? 0 का सर? त्याला 0 व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं जातं. स्टॅटिक इंटिजर सीएनटी हा आपण डिक्लेअर केला. स्टॅटिक व्हेरिएबल डिक्लेअर केला की इकडे त्याला इनिशियलाइज करायला लागेल. इकडे त्याला इनिशियलाइज करायला लागेल इंटिजर टाईपचा सॅम्पल क्लासचा सीएनटी व्हेरिएबल. येस, हे जे स्टेटमेंट आपण दिलं त्याला म्हणा स्टॅटिक व्हेरिएबल इनिशियलायझेशन. बरोबर. आणि हे जे स्टेटमेंट आहे, ही जी लाईन आहे त्याला म्हणणार स्टॅटिक व्हेरिएबल इनिशियल डिक्लेरेशन. हे डिक्लेरेशन आणि कालचं इनिशियलायझेशन. बरोबर. इथे 0 व्हॅल्यूने ते इनिशियलाइज झालं. आता करायचं काय, तर गेट डेटा फंक्शन किती वेळेस कॉल झालं त्याचं काउंटिंग करत जायचं आपल्याला. मग आपण काय करणार, जस्ट सीएनटी प्लस प्लस करणार. म्हणजे पहिल्यांदा जर आपण गेट डेटा फंक्शन कॉल केलं, एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू स्कॅन झाली आणि सीएनटीची व्हॅल्यू 1 ने वाढली, म्हणजे पहिल्या कॉलिंग नंतर सीएनटी व्हेरिएबलची व्हॅल्यू किती राहणार? 1 राहील, कारण तो बाय डिफॉल्ट 0 आहे. समजा आणखी गेट डेटा फंक्शन आपण कॉल केलं आणि एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन केली आणि मग सीएनटी प्लस प्लस झाला, मग दुसऱ्या कॉलिंगला काय त्याची व्हॅल्यू काय राहील? 2 राहील. म्हणजे असं ते इन्क्रीज होत जाईल है ना, काउंटिंग होत जाईल. आता आपल्याला तो जो सीएनटी व्हेरिएबल आहे तो प्रिंट करायचा आहे. तो सीएनटी व्हेरिएबल प्रिंट करायचा आहे. आपण काय करू, या ठिकाणी एक वेगळं फंक्शन घेतलं void रिटर्न टाईपचं. समजा शो नाव दिलं काहीतरी, शो सीएनटी असं नाव देऊन टाक आणि याच्यात जस्ट आपण प्रिंट केलं सी आउट हँडल यू हॅव कॉल गेट डेटा फंक्शन, you have called get data function cnt times. असं वाक्य बनवून टाकलं आपण ना. नंतर याला सेव्ह केला, कंपाईल केला, हा झाला. आणि मग आता शो सीएनटी फंक्शनला आपल्याला कॉल करायचं राहील पुट डेटा फंक्शनच्या खाली. समजा इथं आलो ओबीजे डॉट शो सीएनटी, सेव्ह आणि कंपाईल. ओबीजे कोणताही ओबीजे 1 घेतलं. बघा आता इथं दिलं 10 20 30. बघा यू हॅव कॉल गेट डेटा फंक्शन 3 टाइम्स, कारण आपण गेट डेटाला 3 वेळेस कॉल केलं ना, मग ते 3 वेळेस दाखवलं. जर आपण 2 वेळेस कॉल केलं असतं तर 2 टाइम्स असं त्याने आउटपुट दाखवलं असतं. क्लिअर एवढं? हो सर. तर हे आहे तुमचं स्टॅटिक डेटा मेंबर.
त्याला म्हणा स्टॅटिक डेटा मेंबर. मग तुमचा जो बिलचा प्रोग्राम आहे त्या बिलचा प्रोग्रामला तुम्ही ह्या पद्धतीने स्टॅटिक म्हणून वापरू शकता. त्या बिल मध्ये जो टोटल आहे, टोटल व्हेरिएबल आहे, त्याला तुम्ही स्टॅटिक म्हणून डिक्लेअर करा क्लासमध्ये आणि एका फंक्शन. हे झालं स्टॅटिक डेटा मेंबर. एखाद्या क्लासमध्ये एखादा व्हेरिएबल स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केला तर त्याला कसं वापरणार आणि का वापरणार हे या ठिकाणी आपण समजलं. जसं स्टॅटिक डेटा मेंबर आहे तसा स्टॅटिक मेंबर फंक्शन पण असतो. स्टॅटिक मेंबर फंक्शन पण असतो. हा कन्सेप्ट क्लिअर? स्टॅटिक व्हेरिएबलचा कन्सेप्ट क्लिअर? हो सर. हो सर. बघा आता याचाच ह्याच प्रोग्रामला आपण थोडंसं मॉडिफाय करणार. P18.cb. इकडे आपल्याला स्टॅटिक मेंबर फंक्शन बघायचं आहे. इथं आपण काय करू तर जो शो सीएनटी फंक्शन आहे, हा जो शो सीएनटी फंक्शन आहे याला आपण स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केला है ना. तर हा स्टॅटिक फंक्शन जो आहे तो फक्त स्टॅटिक व्हेरिएबलची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो. स्टॅटिक मेंबर फंक्शन हा फक्त स्टॅटिक व्हेरिएबलचीच व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो. नॉर्मल व्हेरिएबलची व्हॅल्यू त्याच्याकडून ऍक्सेस केली जात नाही. जसं आता आपण याला सेव्ह केलं, कंपाईल केलं, हे असं आपल्याला आउटपुट बरोबर मिळेल. जे काही आपण दिलं असेल ते आउटपुट आपल्याला बरोबर मिळेल. पण या स्टॅटिक फंक्शन मध्ये सीएनटी ची व्हॅल्यू तुम्ही प्रिंट करू शकतायत कारण तो सीएनटी व्हेरिएबल स्टॅटिक आहे. पण आपण वरती ठरवलं सीएनटी सी आउट बॅकस्लॅश n x इक्वल टू x आणि रन केलं. बघा एरर दिला. मेंबर एक्स कॅन नॉट बी यूज विदाउट एन ऑब्जेक्ट. तो एक्स व्हेरिएबल या ठिकाणी आपल्याला घेता येणार नाही. कारण काय तर तो एक्स व्हेरिएबल जो आहे तो नॉर्मल व्हेरिएबल आहे, तो नॉर्मल डेटा मेंबर आहे आणि इथं सीएनटी आपण वापरू शकतो. कारण काय तर सीएनटी हा स्टॅटिक टाईपचा व्हेरिएबल आहे. बरोबर. तर एखाद्या क्लासच्या मेंबर फंक्शनला आपण स्टॅटिक कीवर्डने जर डिफाईन केलं तर तो असतो स्टॅटिक मेंबर फंक्शन. फक्त त्याचा रिटर्न टाईपचा आधी स्टॅटिक लावून द्यायचं. पण केअर घ्यायची की त्या स्टॅटिक फंक्शन मध्ये फक्त स्टॅटिक व्हेरिएबलच ऍक्सेस होणार, नॉर्मल व्हेरिएबल ऍक्सेस होणार नाही. हे बघा कमेंट केली तर आता एरर नाही देणार, तो बरोबर आपल्याला आउटपुट दाखवून दिला आपला असलेला. कम्प्लीट का? हो सर. हो सर. काही डाऊट बरं आता याच्यात? स्टॅटिक डाटा मेंबर हे जे कन्सेप्ट आहे याचे काही पॉइंट्स. स्टॅटिक डेटा मेंबर मध्ये जो स्टॅटिक व्हेरिएबल घेतला, व्हेन फर्स्ट ऑब्जेक्ट इज क्रिएटेड इन क्लास दिस मेंबर मस्ट बी इनिशियलाइज विथ 0. नो अदर इनिशियलायझेशन इज अलाउड. स्टॅटिक व्हेरिएबलला 0 व्हॅल्यूनेच इनिशियलाइज केलं जातं. अदर इनिशियलायझेशन त्या ठिकाणी होणार नाही. तेही केव्हा इनिशियलाइज होईल तर ज्या वेळेस क्लास पासून पहिला ऑब्जेक्ट क्रिएट होणार त्यावेळेस त्या व्हेरिएबलला 0 व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं जात असतं. प्रत्येक म्हणजे क्लासच्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी स्टॅटिक डेटा मेंबर हा कॉमन असतो. प्रत्येक ऑब्जेक्टसाठी स्टॅटिक डेटा मेंबर हा कॉमन असतो आणि the scope of static data member is limited to a particular class. स्टॅटिक डेटा मेंबर ज्या क्लास मध्ये तुम्ही डिक्लेअर केला त्याच्यातच तुम्हाला वापरता येणार, क्लासच्या बाहेर तुम्हाला वापरता येणार नाही. असे काही पॉइंट्स लक्षात घ्यायचे स्टॅटिक व्हेरिएबलचे आणि त्यानुसार आपण त्याला क्लास सोबत युटिलाइज करणार, वापरणार. तसंच स्टॅटिक मेंबर फंक्शन बद्दलचे पण पॉइंट्स आहेत. स्टॅटिक मेंबर फंक्शन बद्दलचे पॉइंट्स आपण जे सांगणार तर ते 2 पॉइंट्स मेन राहतील की static member function can be accessed by static data member of same class. static member function मध्ये फक्त स्टॅटिक व्हेरिएबलच ऍक्सेस होऊ शकतात, ते पण त्या सेम क्लासचे. आणि स्टॅटिक मेंबर फंक्शनला मॅनेज करण्यासाठी स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटरचा वापर आपण करायचा असतो. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर तुम्हाला स्टॅटिक डेटा मेंबर आणि स्टॅटिक मेंबर फंक्शनचा कन्सेप्ट फॉलो करता येईल, मॅनेज करता येईल. कम्प्लीट का? काही डाऊट याचा? नाही सर. नाही सर. ओके, इथं थांबतो मी. उद्या आपण फ्रेंड फंक्शन पाहू.
छोटासा टॉपिक राहील फ्रेंड फंक्शनचा. एवढाच एक पॉइंट आपल्याला उद्या घ्यायचा राहील आणि मग 2 दिवस उद्या परवा तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची राहील. क्लिअर? थांबतो इथं. हा, काही डाऊट आहे कोणाला? काही विचारा बरं आजच्या टॉपिक मध्ये. नाही सर. ओके.